जिजाऊ आऊसाहेबांच्या कानावर निरोप गेला. जिजाऊ आऊसाहेबांचे वडील लखोजीराव आणि त्यांचे 3 तरुण भाऊ सुलतानाला भेटायला गेले. मुजरे झडले. सुलतानानं मुजरा तर नाहीच स्वीकारला, पण सभागृहातून उठून निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे लपून बसलेले मारेकरी बाहेर आले आणि कपटानं लखोजीराव जाधव आणि त्यांच्या 3 मुलांवरती सपासप वार झाले आणि एकाच दिवशी जिजाऊ साहेबांचे वडील आणि त्यांचे 3 भाऊ मारले गेले. एक स्त्री म्हणून तुम्ही विचार करा बरं, ज्या दिवशी जिजाऊंच्या कानावर हा निरोप आला असेल की आपली आई आणि आपल्या 3 तरुण भाऊजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, काय त्यांच्या मनात विचार आला असेल? एखाद्या आईनं आपल्या लेकराला सांगितलं असतं, शोभा या सुलतानांच्या यांच्या नादी लागू नको, क्रूर आहेत ही लोक, यांच्याबरोबर जुळून घेऊ, समझोत्यानं थोडीशी जहागिरी वाढून घेऊ आणि पुढचं आयुष्य शांततेनं जगू. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, शोभा हीच वेळ आहे 4 यौवनी 5 शाहीला सुरुंग लावायची, उचला शस्त्र. स्वप्न दाखवलं जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला. लिंबू टिंबू पोरांच्या हातात समशेरी दिल्या आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. आणि याच्या पाठीमागं प्रेरणा जर कुणाची आहे तर ती एका आईची प्रेरणा आहे. एक आई काय करू शकत नाही हो? आपल्या पोराला काय स्वप्न दाखवायचं, त्याच्या जगण्याला कुठे घेऊन जायचं, हे सर्वस्वी घरातली स्त्री ठरवत असते. किमान ती चांगला विचार देऊ शकते, किमान ती चांगला मार्ग दाखवू शकते. आणि जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला तो मार्ग दाखवला. हीच वेळ आहे या सगळ्या शाह्यांना उलथून टाकायची. आणि पाहता पाहता छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं, ही सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. इथल्या सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. मुलीबाळींना शिकता आलं पाहिजे. आणि आपल्या पत्नीला सांगितलं, सावित्री अगोदर तू शिक, मुलींची शाळा काढ. आपल्या पत्नीला शिकवलं. सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. अहो, रस्त्यानं जाताना लोक दगडधोंडे फेकून मारत होते. 2 साड्या घेऊन जायच्या, खराब झालेली साडी येताना बदलायची आणि दुसरी साडी नेसून यायचं. आणि कुणासाठी केलं हे सगळं? आज तुम्ही रात्री 9:30-10 वाजता IT तिथं बसलायत ना खुर्चीवर, याला कारणीभूत जर कोण असेल तर सावित्रीबाई फुले, जिजाऊ महासाहेब आहेत. अहिल्याबाई होळकर, आपल्या नगरचं चोंडी गाव, कधीतरी जा चोंडीला. किती संकट आली अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये. आई गेली, वडील गेले, सासू सासरे गेले, नवरा गेला, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला, एकट्या राहिल्या अहिल्यादेवी. आणि ज्या वेळेस राघोबा दादा इंदोरवरती आक्रमण करून आले, 10,000ची फौज घेऊन आले होते, अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, राघोबा दादा, माझ्या राज्यावरती जर आक्रमण करून आलात, लक्षात ठेवा, दान म्हणून जर तुम्ही मला माझं राज्य मागितलं तर अहिल्या असं हसत हसत देऊन टाकेल. पण हिसकावण्याच्या दृष्टीने जर आलात तर हीच अहिल्या रणांगणात भाला घेऊन तुमच्या समोर उभी राहील, आणि ती सुद्धा 2,000 महिलांची फौज घेऊन. मी हरले तर फरक पडत नाही, पण महिलांच्या फौजेच्या समोर राघोबा दादा तुम्ही हरलात तर इतिहास काय नोंद घेईल हे लक्षात ठेवा. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या, मी लढायला नाही, तुझं सांत्वन करायला तुला भेटायला येतोय. अहिल्या देवींनी पत्र लिहिलं, सांत्वनाला येताना 10,000ची फौज कशाला, ज्ञानात बसून या, स्वागताला अहिल्या उभी राहील. काय अहिल्या देवींचं जगणं हो. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार, आजूबाजूच्या विहिरी बारवा बघा, कितीतरी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कितीतरी ठिकाणी पाणपई उभ्या केल्या, कितीतरी बारवा केल्या, कितीतरी घाट बांधले, किती कर्तृत्व. अशा किती महिलांची नावं सांगू मी तुम्हाला, की ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं इतिहासाची सुवर्ण पानं लिहून ठेवली.
कर्मवीर भाऊराव पाटील जेवायला बसलेले होते, घरात पाहुणे आलेले होते, लक्ष्मीबाई जेवायला वाढत होत्या आणि पाहुण्यांना विचारलं भाऊराव पाटलांच्या वडिलांना, सध्या भाऊराव पाटील काय करतात? म्हणले काही नाही, 3 टाइम गिळतात आणि झोपतात. कोणत्या बाईला बरं वाटतं का नवऱ्याचा असा पाहुण्यांच्या देखत अपमान झालेला? टचकन डोळ्यात पाणी आलं. भाऊराव पाटलांच्या हातावरती 2 अश्रूचे थेंब पडले. भाऊराव पाटलांनी वरती बघितलं, बायकोच्या डोळ्यातलं पाणी. ताटावरून उठले, घराच्या बाहेर पडले आणि रयत शिक्षण संस्था जन्माला आली. योग्य वेळी तुमच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची ही किंमत आहे. रयत शिक्षण संस्था जन्माला आली. किती किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. आणि भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या कार्यामध्ये वेळ प्रसंगी लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, मोडलं आणि पोरांची फी भरता यावी, त्यांचं हॉस्टेल चालवता यावं याच्यासाठी झोकून दिलं स्वतः नवऱ्याच्या कार्यामध्ये. आणि म्हणून आपलं आपलं एक जगणं आहे, आपलं आपली ध्येय असली पाहिजेत, आपली आपली कर्तव्य आपल्याला समजली पाहिजेत. हे एकदाच आहे आयुष्य, परत आहे की नाही मला माहित नाही पुनर्जन्म बिन्म. पण जे काही आयुष्य आपल्या वाट्याला आले ना, ते आनंदानं जगायचं, ठरवायचं की आम्हाला आमच्या आयुष्यात नेमकं काय करायचं. एक दिवशी आपण सगळेजण जाणार आहोत. कोण इथं थांबायला आलंय हो? कबीरांचा दोहा आहे, ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी 4 जण येतील, उचलतील, घेऊन जातील आणि मग फूक दिनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना, तितक्या सहजतेनं पेटून टाकतील. कोण आहोत आपण? आपल्याला मर्यादा आहेत आपल्या जगण्याला. निरोप आला की आपल्याला जावं लागणार आहे. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय सांगितलं कबीरांनी? जरा दमानं घ्या, निरोप आला का निघायचंय. आयुष्यात आपण लग्न करताना 7 फेरे घेतो आणि ते 7 फेरे घेताना आपण आणाभाका घेतो की अरे 7 जन्म आम्ही एकमेकांच्या सोबत राहणार आहोत. 7 जन्माचं सोडा, या जन्मात आपल्याला माहित आहे का हो की दोघांपैकी कोण पुढे निघून जाईल, कुणाला मागे थांबावं लागेल? माहित नाही आपण किती दिवस एकमेकांच्या सोबत आहोत. जोडीदार गेला की आपल्याला वाईट वाटतं. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत. तुम्ही सगळ्यांनी नीतू मांडके नाव ऐकलंय? हृदयरोग तज्ञ होते, पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. अलका मांडके पण तिथेच शिकायला होत्या. दोघांनी जाऊन पुढे लग्न केलं. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ झाले, अलका मांडके भूल तज्ञ झाल्या. भूल द्यायला पण तज्ञ लागतो, ती कुणी कधी कशी देऊन चालत. नीतू मांडकेंनी 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांच्या आयुष्यात केल्या. बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. आणि एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या पण कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला असं बरं वाटतं का नवऱ्यानं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू असं अभद्र बोलू नये. अरे असं कुठं पुस्तकात लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? येऊ शकतो. सांग मग काय करायचं? नीतू मांडके म्हटले, अलका कधी जर मला अटॅक आला, अँजिओप्लास्टी जर करावी लागली, अमुक अमुक स्टेन वापर. बायपास जर करावं लागलं, अमुक अमुक तज्ञाला बोलव. हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं, तुर्तास इथे करू नको. आणि हो, ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंनी लिहिलंय, माझ्या आयुष्यात सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं हसत हसत मारलेल्या गप्पा कधीतरी फिरून माझ्याकडे येतील. एक दिवशी गाडी चालवता चालवता नीतू मांडकेंच्या छातीत चमक आली. तसाच पत्नीला फोन केला, अलका मी हिंदुजाला पोहोचतोय, जिथे असशील तिथून ये. आणि अलका मांडके हॉस्पिटलकडे यायला निघाल्या. नीतू मांडके हॉस्पिटलच्या दारात उतरले, गळ्यात असा वॉचमॅनचा हात घातला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव आणि आयसीयू मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, आयसीयू मध्ये घेऊन गेले. ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नीतू मांडके लहान लेकरासारखे झोपून होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा, आता ते करा. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंना बघितलं आणि नीतू मांडके म्हटले, अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू आत्ता मी ऑपरेशनला घेते,
ऑपरेशनला घेतलं. ठरल्याप्रमाणे अलका मांडकींनीच भूल दिली. ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके श्वासासाठी झगडत होते. पण अखेर 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. आपण सगळेजण एक दिवशी थांबणार आहोत. जे क्षण वाट्याला येतील ते आनंदाने जगा. महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे, महिलांच्या कष्टाला प्रतिष्ठा द्या आणि त्यांचा सन्मान करा. पोरांनो, तुम्ही असं चौकात उभे आहेत आणि गावातल्या, गल्लीतल्या, शाळेतल्या, कॉलेजमधल्या 2 पोरी तिथून चाललेल्या आहेत. तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पोरींना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे, माझ्या गावातली पोरं आहेत, माझ्या गल्लीतली आहेत, माझ्या शाळेतली आहेत, इथं मी सुरक्षित आहे. आणि तुमच्याकडे बघून गावातल्या, गल्लीतल्या पोरीला जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. माझे वडील 2 चॉकलेट आणायचे, 1 चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायचे आणि मोठा भाग मला द्यायचे. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका सन्मान जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. ज्ञानोबरायांची बहीण आहे मुक्ताई, तिनं ज्ञानोबरायांना जगण्याचा अर्थ सांगितला. ताटी लावून बसलेल्या ज्ञानोबरायांना आवाज दिला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समोर आला. आणि म्हणून समाजासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी, आजूबाजूच्या माणसांसाठी झटणाऱ्या, झगडणारी ही प्रत्येक स्त्री म्हणजे आमच्यासाठी साक्षात आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे, त्या आदिशक्तीचं आपण स्वागत केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकीमध्ये एक प्रचंड ताकद आहे. बघा, सगळी महत्वाची खाती तुमच्याकडे होती. एज्युकेशन मिनिस्ट्री सरस्वती, फायनान्स मिनिस्ट्री लक्ष्मी, डिफेन्स मिनिस्ट्री दुर्गा. तुमच्याकडे खूप ताकद आहे, फक्त त्या ताकदीची जाणीव मात्र तुम्हाला व्हायला हवी. तुमच्या मुलींना शिकवा. माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. ज्या ज्या महिला नोकरीला आहेत त्यांना विचारा बरं, महिन्याला जेव्हा त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो ना, क्रेडिटेड, काय आनंद असतो, कॉन्फिडन्स असतो एक जगण्यात. याचा अर्थ गृहिणी असणं कमीपणाचं आहे मला म्हणायचं नाही, पण मुलींनी पायावरती उभं राहिलं पाहिजे. आणि आज मुलींना शिकवा. काय अहो, प्रत्येक गावात आज मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार, यांना अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बळगून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. आपण किती दिवस फसवणार आहोत. मुलींमध्ये ताकद आहे, त्यांना ताकद द्या. आई म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहा आणि तिला सांगा, मी पण हुशार होते, मला नव्हतं कुणी सांगणार, नव्हती आमच्या वेळेस परिस्थिती, पण आई म्हणून मात्र मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे. बाळा तू शिक, मोठी हो. ते धाडस आई म्हणून तिच्यामध्ये निर्माण करा. तुमच्यामधल्या सगळ्या आदिशक्तींना वंदन करतो. अनादि निर्गुण प्रगटले भवानी, अनादि निर्गुण प्रगटले भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, त्रिविध तापांची करावया झाडणी. न भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे, नाईचा जोगवा जोगवा मागे.
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करून पोटी मी मागेन ज्ञानपुत्र नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करून पोटी मी मागेन ज्ञानपुत्र धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडीन कुपात्रायचा जोगवा जोगवा मागे नायचा जोगवा जोगवा मागे नाय आईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाई आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा मागोनी ठेविला ठेविला मागोनी ठेविला ठेविला मागोनी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस मी फेडिला फेडिला नवस मी फेडिला फेडिला नवस मी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला न जन्म मरणाचा हेरा मी चुकविला नाहीचा जोगवा जोगवा मागे नाहीचा जोगवा जोगवा मागे नाय आईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा